आज करायला घेतले होते तांदळाचे खिचे. तांदळाचे खिचे मी कसे केले हे तुम्हाला सांगते. तर पाणी अंदाजेच ठेवलं होतं. पाणी जास्त ठेवायचं आणि जास्त म्हणजे पाणी उकळल्यानंतर थोडंसं पाणी साईडला काढून ठेवायचं. तर 1 किलो तांदळाचं पीठ घेतलं होतं, ते चाळून घेतलं आणि त्याला 1 छटा पापड खारा टाकला आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि पोह्याचे साधारण 2 चमचे फुल 2 चमचे जिरे घेतले, जे की थोडेसे मिक्सरला फिरवून घेतले आणि म्हणजे जास्त बारीक करायचे, ओबडधोबड करायचे आणि नंतर मग जे तांदळाचे पीठ आहे ते हळूहळू उकळलेल्या पाण्यात टाकत राहायचं आणि ते हलवायचं. पूर्ण सगळं पीठ एकजीव करायचं आणि नंतर मग ते पीठ एका परातीमध्ये ओतायचं. त्याचे असे रोल करायचे आणि जी मोदकाची चाळण असते, पुरणाची चाळण असते, त्याच्यावरती उकडायला ठेवायचं आणि खाली पातेल्यामध्ये भरपूर पाणी ठेवायचं. कारण हे पीठ गरम गरम असेल त्यावेळेसच आपल्याला ह्याचे पापड लाटता येतात. नंतर मग थोडं थोडं आपल्याला जेवढं लागतंय तेवढं 3-4 उंड्याचं किंवा 2 उंड्याचं पीठ घ्यायचं. ते परातीमध्ये पीठ शिजल्यानंतर बरं का, पीठ शिजल्यानंतर ते परातीमध्ये थोडं थोडं घ्यायचं. ते झाकूनच ठेवायचं आणि त्याच्या खाली थोडा वेळ गॅस असा चालूच ठेवायचा, म्हणजे ते पीठ गरम राहतं. तर आपल्याला जेवढं लागतं आहे तेवढं घ्यायचं. त्याचे छोटे छोटे उंडे करायचे. जेवढं आपल्याला पापड लाटायचं आहे तेवढं छोटे छोटे असे गोळे करायचे. चांगलं कणिक मळतो तसे आपण भाकरीचं पीठ कसं मळतो ना, तसं मळायचं आणि नंतर छोटे छोटे गोळे करून खाली आणि वरती एक कागद घेऊन असे गोल गोल पापड करायचे. किती मोठे छोटे करायचे हे तुमच्या हिशोबाने करायचे. ह्याच्यासाठी मशीनसुद्धा मिळते बाजारामध्ये, ती असली त्याने सुद्धा पापड खूप गोल छान आणि एकसारखे होतात आणि पीठ जेवढं चांगलं शिजेल तेवढे तुमचे पापड चिरणार नाहीत. तर असे छोटे छोटे गोळे करायचे आणि तुम्ही ते कागदावर वरती आणि खालती कागद ठेवून असे प्रेस करून पापड करायचे. पण गोळे करताना त्याला थोडासा तुपाचा हात घ्यायचा आणि असे गोळे करून पापड करायचे. तर असे पापड माझे झालेले आहेत. तर तुम्हाला सांगते, पापड खूप छान झालेले आहेत आणि तुम्ही जेवढी चांगली मेहनत घ्याल तेवढे चांगले तुमचे पापड होणार. चला, मी माझा ब्लॉग इथे संपवते. चलो बाय.